सिंधुदुर्ग जिल्ह्यामधल्या आंबोली परिसराला पावसानं अक्षरशः झोडपून काढलाय। आंबोली आणि गेळे या गावांना जोडणाऱ्या हिरण्यकेशी नदीवरचा पूल पाण्याखाली गेला। आंबोलीमधील बंगलेवाडी, गेळे, फणसवाडी, सतीचीवाडी हे सगळे भाग प्रभावित झाले। कावळेसाद पर्यटनाच्या स्थळी जाणारे अतिउत्साही पर्यटक पुलावरून पाणी जात असताना आपल्या गाड्या घेऊन जात आहेत, त्यामुळे दुर्घटनेचा धोका आहे। तर मुसळधार पाऊस सुरू आहे, त्यामुळे आंबोलीमधील परिसरामधून वाहणारी हिरण्यकेशी नदी ही सध्या पात्राच्या बाहेर गेलेली आहे। इथल्या सगळ्या परिस्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सदाशिव लाडे यांनी। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोलीत सध्या मुसळधार पाऊस कोसळत असल्यामुळे आंबोलीत पूरजन्य परिस्थिती निर्माण झालेली आहे। मी आंबोली पासून गेळा गावाला जोडणाऱ्या रस्त्यावर आहे आणि या ठिकाणी हिरण्यकेशी नदीला पूर आल्यामुळे हे पूल जे आहे ते पाण्याखाली गेलेलं आहे आणि या ठिकाणी गेळे गावाशी संपर्क तुटलेला आहे। पर्यायी मार्ग मात्र उपलब्ध आहे। मोठ्या संख्येने पर्यटक कावळेसाद पॉइंटला जाण्यासाठी आलेले आहेत आणि पर्यटक पुलावर पाणी आल्यामुळे या ठिकाणी अडकलेले आहेत। स्थानिक ग्रामस्थ आपल्या सोबत आहेत। सध्या या पुलावरनं पाणी केव्हापासून आहे आणि काय परिस्थिती आहे? हे काल रात्रीपासून पाणी इथं आहे आणि इथं येणाऱ्या लोकांना आम्ही इथून रिटर्न पाठवतो, कारण काय पुढे परत दुसऱ्या ठिकाणी पाणी येतं, तिथं अडकलं तर परत तिथं राहावं लागतं। त्यामुळे या पुलावरनं पुढे जाऊ नका हे आम्ही सांगायला इथं थांबतो। आता सध्या दिसत आहेत मोठ्या संख्येने पर्यटक आलेले आहेत। पर्यटकांना काय सूचना केल्या? पर्यटकांना आम्ही सांगतो की तिथंच थांबा, तो पूर्ण पाणी गेलं तरच पुढे जावा, कारण तिथं अडकून पडल्यानंतर पोलीस येऊन विचारतात। कारण गेळे गावाला आणि आंबोलीतील काही वाडींशी संपर्क तुटल्यामुळे या ठिकाणी नागरिकांना असेल किंवा जे पर्यटक येत आहेत यांना मोठा परिणाम होताना पाहायला मिळतोय। कॅमेरा पर्सन परेश सदाशिव लाड, एबीपी माझा, आंबोली, सिंधुदुर्ग।